आणि मोहन, तुझ्यासाठी पण तुझ्या बायकोच्या वाटणीचंही तूच गोड बोलत राहा आमच्याशी. बायका येतच असतील ना आता? तो आल्या. अरे सगळ्या बायका आल्या आहेत, तर मला असं वाटतं की आता तुम्ही आज जा खोलीत. बघितलंस? वहिनी, आम्हाला बघायचं आहे कार्यक्रम, प्लीज. नाही नाही, अजिबात नाही. अरे बायकांचा कार्यक्रम आहे, बायकांचा हळदी कुंकू, तुमचं काय काम? हा म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या सुनांचं कौतुक बघू देत ना. हा, बरं ठीक आहे, बघा तुमच्या सुनांचं कौतुक बघा. प्रिया, हळदी कुंकवाला सुरुवात कर. हो आई. आदित्य, येस सर. सर आय एम ऑन इट. फक्त थोडेच दिवस प्लीज. येस, थँक्यू सो मच सर. ए देवा, आईने फारूचं हळदी कुंकू ठेवलंय. मला खरंच असं काही विश्वास बसत नाहीये. आज मी खरंच खूप खुश आहे. पारू एव्हाना तयार झाली असेल. साडी नेसून छान तयार होऊन लगेच बघून येतो तिला. पारू, पारू. आदित्य सर, मला माफ करा, पण मला एका खूप महत्वाच्या कामासाठी 2 दिवस बाहेर जावं लागत आहे. मला समजून घ्या, विश्वास ठेवा माझ्यावर. मी आपल्या फायद्यासाठीच हे सगळं करत आहे. आज देवी यांनी माझ्यासाठी हळदी कुंकू ठेवलंय, पण दुर्दैवाने मी इथे थांबू शकत नाही. घरात कोणाला बी मी बाहेर गेल्याचं सांगू नका. मला माफ करा. ही वेळ तुम्ही सांभाळून घ्या. अशी कशी सांभाळून घेऊ? दादा, अहो ही पारूला दिलेली साडी तुम्ही अशी का घेऊन आलाय? काय झालं? आईंनी खूप प्रेमाने पाठवली होती ती साडी. तिला आवडली नाहीये का? दादा, हो आधी तरी सांगायचं. दुसरी साडी दिली असती ना. आज तिचं हळदी कुंकू आहे, असं काय करता तुम्ही? बरं, पारू कुठे? आली नाहीये का ती? अगं प्रिया, आईने तुझं हळदी कुंकू ठेवलंय ना, मग पारूने कशाला सजून यायला हवं? दादा, तुझं हळदी कुंकू आहे, त्यामुळे तिची काय गरज आहे? तू आहेस नाही ते. आदित्य बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अहिल्या मॅडमनी प्रिया मॅडम सोबत पारूचं सुद्धा हळदी कुंकू ठेवलंय म्हणून. आणि हे सांगितल्यावर तुम्हाला सुद्धा किती आनंद झाला होता. तुम्ही मला सांगितलं होतात ना की तुम्ही स्वतः पारू आल्यावर तिला अहिल्या मॅडमनी दिलेली साडी द्या आणि तिला हळदी कुंकाला यायला सांगाल म्हणून. मग तुम्ही आता असं अचानक का बोलताय? पारू कुठे आहे? काय झालं? सावित्री आत्या, हे बघा, तुम्ही तुमचं काम केलेत खरं, पण पारूचं हळदी कुंकू करायचं आहे हे आईने तिला स्वतः सांगितलं नाहीये. तिची खरंच तशी इच्छा असती तर तिने रितसर तिला बोलून सांगितलं असतं ना. ठीक आहे, आय एम सॉरी. बरोबर आहे तुझं की मी स्वतःहून तिला बोलून सांगायला हवं होतं. मी सावित्रीकडे निरोप पाठवला, काही कामाच्या गडबडीत राहून गेलो मी स्वतः सांगणं. पण मी आत्ता तुझ्याकडे निरोप देते,
तिला म्हणावं प्रियासोबत तिचं पण आज इथे हळदी कुंकू असणार आहे, तर छान तयार होऊन लगेच ये बाहेर. तू हे खरंच मनापासून बोलतेस? नाही म्हणजे तू पारूचं हळदी कुंकू करणार आहे म्हटल्यावर तू तिचा सून म्हणून स्वीकार केलास? आई मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कोणाची तरी एकीची निवड करावी लागेल. ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरी. यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. हिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. तू फक्त पारूचा स्वीकार कर, एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवसापासनं तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. मग तसं असेल तर मग तू सगळ्यांसमोर स्वीकार कर ना की पारू माझ्या मोठ्या मुलाची बायको आहे, माझी मोठी सून आहे. तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे. तिचा स्वीकार कर. दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. मग पारू हळदी कुंकवाला यायला तयार होईल.